सासूबाई, मला मान्य आहे आई म्हणून आता तुम्हाला माझा राग येत असेल, कदाचित मी तुम्हाला चुकीची वाटतही असेल, पण मी जे काही करतेय ते मला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे इथून पुढे जर का तुम्हाला पैसे हवे असतील तर ते माझ्याकडे मागायचे, मी देईन तुम्हाला पैसे। खोटं बोलून माझ्या शिलाकडनं इथून पुढे पैसे घ्यायचे नाहीत। हात जोडून विनंती करते मी तुमच्या पुढे शेवटची, माझ्या कामामध्ये इथून पुढे ढवळाढवळ करायची नाही, प्लीज। पाहिलं नाही कसा शहाणपणा शिकविसन गेली तुले। लहान मोठ्याचा मान सन्मान काही भानबी नाही राहिलाय तिले। छान आहे जागा। काय नाव काय? थँक्यू। कॉफी नाही नाही, हॉटेलचं नाव विचारता। कॉफी। चार मोलो पाय। चार मुलं पाय। नाईस, थँक्यू। दिसतंय ते। काय बोलायचं आहे का? मग बोला ना। आय एम शुअर तुम्ही मला फक्त कॉफी पिण्यासाठी नाही बोलवले, ते बोला। सर, वल्लरी आणि मनोज भाऊजींचा स्ट्रगल तुम्ही बघितलायत ना आतापर्यंतचा, आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळंच माहिती आहे। त्यात वल्लरी तुम्हाला खूप मानते, म्हणून आम्हा दोघांची इच्छा होती की तुम्ही एकदा तिला समजावून बघा ना, प्लीज। काय म्हणजे काय काय समजावायचं काय तिला? मला संदर्भ नाही कळला। सर, तुम्हाला माहिती असेलच भरत सोनवणे केस, त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात प्रॉब्लेम्स होत आहेत, आणि एक मित्र म्हणून आम्हाला ते बघवत नाही। मग मी काय समजवणार तिला? आणि तुम्हाला जर ही केस माहिती आहे का? तुम्हाला या केसबद्दल माहिती आहे? हो। तर तुम्हाला नाही वाटत का यात मनोज चुकलाय म्हणून? मनोजची खूप मोठी चूक झाली आहे। एका इनोसंट माणसाचा जीव गेलाय, तरी तुम्हाला या केसची सिव्हिरिटी कळत नाहीये का? आणि मनोज फक्त सर्टिफिकेट देऊन नाही चुकलाय, त्या ज्वाला शेठच्या बोलण्यावरून त्यांनी मला ब्राईब देण्याचा प्रयत्न केलाय। काय? पण मनोज असं कसं करू शकेल, आणि का करेल तो? कारण गुन्हा केलाय त्याने। शिक्षेची भीती वाटते त्याला। वल्लरी माझी स्टुडंट आहे, आणि ती जे काही करते ते बरोबरच आहे। सर, म्हणजे मनोज दोषी सिद्ध होईल? सर, दोषी निर्दोष ही सगळी जी काही कायद्याची भाषा आहे ना, ती मला नाही कळत खरंच, पण मला नाती कळतात, आणि त्यामुळे वल्लरीने ही केस घेऊ नये असं मला वाटतंय। का घेऊ नये तिने ही केस? सर, काम म्हणून काय विचारताय? कारण तुम्हीच आता म्हटलात ना, मनोज भाऊजी इन्व्हॉल्ड आहेत या केसमध्ये, म्हणून घेऊ नये तिने ही केस। या एका केसमुळे जर तिचं अख्खं मॅरिड लाईफ हॅम्पर होणार असेल, त्या दोघांमध्ये दुरावा येणार असेल, तर अर्थातच तिने तिचं नातं निवडलं पाहिजे ना, म्हणून तिने ही केस घेऊ नये असं मला तरी वाटतंय। आणि सर,
ते दोघे आयडियल कपल आहेत. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ह्या एका केसमुळे ते दुरावले जाऊ नयेत असं आम्हाला वाटतंय. सर प्लीज. नानावटी सर, कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर कदाचित मी चुकीचं बोलत असे नाही, पण मला माहिती आहे वल्लरी ना तुमच्या बहिणीसारखी आहे. त्यामुळे प्लीज एक वकील म्हणून नाही पण तिचा मोठा भाऊ म्हणून विचार करा ना एकदा. मी प्रयत्न करतो, पण तिला इथे बोलावून घ्या. नाही इथे बोलवू शकतो आपण, पण तुम्ही घरी नाही का जाणार त्याच्या? तर तुम्हाला काय सांगू, वल्लरीच्या घरी जाऊन त्या मनोजचं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. नाही असं काही नाही, काय मला इथे बाजूलाच जायचं आहे, माझं काम आहे. आता कुठे तिच्या घरी जाऊन परत येणार, कसं वेळ जाणार म्हणून. नाही नाही हरकत नाही, आम्ही फोन करून बोलवतो तिला. हां मी करतो फोन. स्वामी अजित भाऊजी. हॅलो, बोला भाऊजी. आज अचानक या मेवणीची कशी काय आठवण आली तुम्हाला? हॅलो वल्लरी, माझं तुझ्याकडे ना एक महत्त्वाचं काम आहे. तू कॅफेत येऊ शकतेस का प्लीज? हो येते ना, पण भाऊजी सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे काही गडबड नाही आहे ना? नाही सगळं ठीक आहे, तू इथे ये ना प्लीज. भाऊजी एक विचारू का? तुम्ही मला फोन करून बोलवताय, प्रेरणाताईंचा फोन नाही आलाय. त्या अजूनही चिडल्यात का हो माझ्यावर? ऐक ना, आपण आल्यावर बोलूयात. तू ये ना इकडे प्लीज. बरं ठीक आहे, मी येते लगेच. हां. थँक्यू वल्लरी, तू एका फोनवर आलीस. ॲक्च्युली तुझं आणि नानावटी सरांचं बोलणं करून द्यावं असं आम्हाला वाटत होतं. तुम्ही बोला, आम्ही आहोत. सर, आपल्याला दोघांना इथे बोलवलंय, यावरनं विषय काय असू शकतो याचा अंदाज आलाय मला. ग्रेट. तुझ्या फ्रेंड्सची इच्छा आहे की मी तुझ्याशी बोलावं. वल्लरी, तू खूप समजदार आहेस आणि तू माझी स्टुडंट आहे म्हणून मी हे सांगत नाहीये. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. I appreciate your dedication towards law and justice. पण
दुसऱ्याला न्याय देण्यासाठी कोणी आपल्या घरात आग नाही लावत का? सर, हे तुम्ही बोलताय? अहो, तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना, न्यायापेक्षा मोठं काहीच नसतं. आणि सर, वी आर पब्लिक सर्वंट्स. लोकांना न्याय मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. सर, पर्सनल लाईफचा प्रश्नच कुठे येतो यामध्ये? हो, पण आपल्याला आपलं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ म्हणजेच काम आणि घर हे वेगळं ठेवता आलं पाहिजे. मान्य आहे मला सर, पण माझी वकिली माझ्यासाठी फक्त जॉब कधीच नव्हती. सर, माझा काळा कोट मला नेहमी माझ्या कर्तव्याची जाणीव करून देतो. हो वल्लरी, पण या केसमध्ये तत्वांवर चालताना खूप त्रास होईल तुला. सर, आयुष्यात जर का आपण आपली तत्वच सोडून दिली तर जगण्याला काय अर्थ आहे? हो, पण आपल्याला आपल्या जीवाभावांच्या लोकांसाठी 2 पावले मागे यावं लागतं. आयुष्यात जर का तीच माझी जीवाभावाची माणसं माझ्यासाठी 2 पावलं पुढे आली तर तसं ते करूच शकतात ना. सर, मी ह्यामध्ये तुम्हाला सुद्धा गृहीत धरते. हो, अर्थातच मी आहे तुझ्यासोबत. पण या केसच्या बाबतीत बोलणं झालं ना, तर मनोज जरी चुकला असेल तरी त्यांनी असं काही वेगळं केलेलं नाही. सर, मला समजतंय माझ्या संसारामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून तुम्ही ह्यांची बाजू घेताय. पण एक गोष्ट आज तुम्ही विसरताय सर. पोलीस, वकील, शिक्षक आणि डॉक्टर हे काही असे पेशे आहेत ज्यांना सामान्य जनता देव म्हणून पाहते. आणि देवाला चुकीचं वागण्याची परवानगी कधीच नसते सर.